मंडळी, ही भाजी तर एकदा आठवड्यातून व्हायलाच पाहिजे तुमच्या घरी. तर त्यासाठी करायचं काय, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलं आणि त्याच तव्यामध्ये थोडंसं खोबरं सुद्धा भाजून घेतलं. त्यानंतर मुठभर स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, थोडी कढीपत्ता घालायचा आहे. भाजून घेतलेले शेंगदाणे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं आहे ते टाका. अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हळद घालायची आणि न पाणी टाकता हे व्यवस्थित असं वाटून घ्यायचं, जाडसर असं, जास्त बारीक करू नका. त्यामध्ये थोडंसं चवीपुरते इतकं मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आहे ते हे वाटण आहे ते साईडला ठेवून द्यायचं. थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आणि इथं वांगी चिरून घेतलेली आहेत ते या पाण्यामध्ये टाकून घ्यायची, म्हणजे काळी पडत नाहीत, आणि स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर हा मसाला आहे तो व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे, या वांग्यामध्ये व्यवस्थित असा दाबून व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि ही वांगी आहे ती साईडला ठेवायची. एका कढईमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे, तर तेलाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजाने करू शकता. जिरं मोहऱ्याचा तडका देऊन घेतलेला आहे. त्यानंतर वांगी ह्यामध्ये ठेवून घ्यायची आणि 5 मिनिटासाठी छान अशी परतवून घ्यायची. त्यानंतर थोडं झाकण ठेवायचं. 3 ते 4 मिनिटानंतर हे झाकण उघडायचं. त्यानंतर मिक्स करायचं आणि गरजेपुरतं पाणी इथे ओतलेलं आहे, म्हणजे जेणेकरून अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं अगदी मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण पाणी ओतलेलं आहे त्यासाठी, आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा. 5 ते 6 मिनिटासाठी वांगी शिजवून घेतलेले आहेत. अगदी झणझणीत अशी ही वांग्याचा रस्सा आहे किंवा लपथपी अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.